मुक्ताईनगर शहरातील जिजाऊनगरमधील एका 5 वर्ष मुलीला अंगणात खेळत असताना 16 वर्ष व 12 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलांनी उचलून नेत अपहरण करण्याची घटना दिनांक 18 मे रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली। मुलीचे वडील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला। त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले योगेश बेलदार, यश महाजन, अमोल भोंबे, यश पाटील यांनी दोघा मुलांचा पाठलाग करत त्यांना पकडले। त्यावेळेला मुलीला त्याने सोडून दिले। दोघांना पकडल्यानंतर त्यांची माहिती काढली असता ते उडवाउडवीचे उत्तर देत होते। त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना पाचारण केले। त्या प्रसंगी दोघे मुले सदर मुलीला लैंगिक छळाच्या हेतूने पळून नेत असल्याचे निदर्शनास आले, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुक्ताईनगर शहरात ही प्रचंड खळबळ उडवणारी घटना घडली असून यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी आवाहन केले आहे की कोणीही पालकांनी घाबरून जाऊ नये व अशी काही घटना घडल्यास त्वरित पोलिसांकडे कळवावी। बघा पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांची यावर प्रतिक्रिया काय। मुक्ताईनगर शहरातील जिजाऊनगरमधील एका 5 वर्षीय बालिकेचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता आणि या संदर्भात काही त्याच्या आईकडनं 25,000 रुपयात त्या मुलीला विकण्याचा अशा अफवा, वेगवेगळ्या अफवा शहरात पसरल्या जात आहे आणि पालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। काय सांगाल याबद्दल? 5 वर्षीय बालिकेचं अपहरणाचा प्रयत्न आणि तिचा विनयभंग चा प्रयत्न झाल्याबद्दल आपल्याकडं गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये जी काही अल्पवयीन 2 मुलं आहेत ती देखील आपण तत्काळ त्याच दिवशी ताब्यात घेतली होती। त्यातलं एक अल्पवयीन मुलगा ज्यांनी त्या लहान मुलगीला 5 वर्षाच्या पीडितेला उचलून घेतलं होतं, तर ते दोन्ही मुलं सध्या जळगाव येथे बालसुधारगृहामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशान्वये भरती केलेली आहे आणि त्या मुलाची आई जी आहे ती मोलमजुरी करून स्वतःची उपजीविका चालवते। त्याचे वडील वारलेले आहेत। ती स्वतःच अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जगते। असा कुठलाही प्रकार नाही की तिला म्हणजे लहान बालिकांचं अपहरण करून विकणे किंवा तसा प्रयत्न करणे, असला कुठलाही प्रकार मुक्ताईनगरमध्ये नाही। ती 2 मुलं जी आहेत त्यांना सुधारण्याची, त्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे आपण त्यांना बालसुधारगृहात मान्य न्यायालयाच्या आदेशाने ठेवलं आहे। काही अफवा असतील, लहान मुलांचं अपहरण वगैरे काही होते, तर ह्या पूर्णतः अफवा आहेत। नागरिकांनी कृपया या अफवांना बळी पडू नये। विनाकारण घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। भीतीचे वातावरण नसले तरी पालकांनी जागृत राहणे ही काळाची गरज असून सर्वांनी या संदर्भात सजग राहणे आवश्यक आहे। लाईक, कॉमेंट, शेअर करा। वाडेकर इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।